तर त्या विंचवाला मात्र काढण्यासाठी त्या इंद्राणीच्या पाण्यात हात टाकला आणि विंचू बाहेर काढला हातावरती. आणि तेवढ्यात त्या विंचवाने काय केलं, डंक मारला, चावला. तो चावल्याबरोबर मात्र पुन्हा खाली पडला पाण्यात. आणि तो विंचू मग मोठा असो की छोटा असो, चावला, ज्याला ज्याला चावला त्याला त्याला माहिती असेल, त्याची ठणक सारखीच असते. तो केवढाही असो म्हणतात, दुखणं सारखंच असते. आणि ते मात्र चावल्यानंतर त्रास मग सगळ्यांना होणार, कारण हा देह आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांना देखील चावल्यावर त्रास तर झालाच असेल, वेदना तर झाल्या असेल. हात तो विंचू खाली पडल्याबरोबर पुन्हा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात हात टाकला आणि पुन्हा हात वर काढला. विंचू पुन्हा हातात आला आणि आता त्याला बाजूला टाकणार जमिनीवरती. तेवढ्यात पुन्हा त्या विंचवाने डंक मारला, पुन्हा पाण्यात पडला. आणि तेवढ्यात एक व्यक्ती आला आणि ते एवढं म्हणायला लागले, हो तुकोबारे, तुम्हाला हा विंचू मात्र दंश करतो आहे, रक्त निघायला लागलं तुमच्या हातातून, तुम्हाला त्रास होत आहे, तरी तुम्ही त्या पाण्यात पडलेल्या विंचवाला कशाला काढायला हात टाकता हो पाण्यात? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी उत्तर दिलं. तुकोबाराय म्हणाले, तो विंचू आहे आणि त्याचा दंश करणे हा धर्म आहे. आणि तो विंचू असून जर आपला धर्म सोडत नाही आहे, तो पशु योनीत आहे तरी आपला धर्म सोडत नाही. आपण तर माणूस आहोत आणि आपला धर्म आहे की दुसऱ्या जीवाचं रक्षण करणं, त्याला हात देऊन वड काढणं हे माणूस म्हणून आपला धर्म आहे. मग जर तो विंचू आपला धर्म सोडत नाही तर मग आपण का आपला धर्म सोडावा? हे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. कारण जसा त्याचा देह आहे त्या विंचवाचा, तसाच आपला आहे, काही नाही. आणि फक्त फरक काय तर सांगितलं मी, आहार निद्रा भय मैथून त्यांनाही आहे, आपल्यालाही आहे. फक्त फरक आहे तो एक म्हणजे बुद्धी, त्यांना नाही आहे. पण तरीही आपला धर्म सोडला का? नाही. एवढंच नाही तर कुत्रा बघा, घरी असेल, जेवायला खायला पोळी दिली नाही दिली तरी मात्र पोचलेला असेल घरचा, तर तो घराचं रक्षण केल्याशिवाय राहत, कारण त्याला माहिती आहे आपल्याला काय करायचे. जनावर असून धर्म सोडत नाही, मग आपण तर माणूस आहोत. आणि म्हणून जसं आपल्याला आपला देह प्रिय आहे तसं त्यांना नाही का? आणि आपल्यालाही त्यांचा असला पाहिजे. मग कोणतंही जनावर असो त्याला वाचवणं, त्याचं रक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य सांगितलं तुकोबारायांनी. आणि त्या धर्माचं आचरण तुकोबारायांनी केलं आणि तेच आपल्याला सांगतात. आणि एवढंच नाही तर बालपणापासून शाळेत आपण गेलोय तर आपल्यालाही शिकवलंय. खूप जण म्हणतात काय आम्ही मुस्लिम, हिंदू, शीख, ईसाई, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी काय काय धर्मात वाटले गेले असेल, पण तो सर्व धर्म बाजूला सोडला तर एकमेव खरा धर्म आणि तो म्हणजे साने गुरुजींनी सांगितला. कोणता? खरा तो कशी धर्म जगाला प्रेमळ पावे, खरा तो कशी धर्म जगाला प्रेमळ पावे, खरा तो कशी धर्म जगाला प्रेमळ पावे, खरा तो कशी धर्म जगाला प्रेमळ पावे. जगी रात मधला जगी रे
कोणता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि त्या धर्माचं आपल्याला तो पहिला धर्म, दुसरा अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचं आचरण केलं तर चौथा म्हणजे मोक्ष मिळाल्या वाचून राहणार नाही. आणि आपण जीवन जगतोय, जन्माला आलोय, प्रत्येक गोष्ट याच्याशिवाय चालणार नाही, नाही का? पोट भरायचंय, किराणा आणायचंय म्हणजे दुकानात मोजावं लागेल तेव्हाच किराणा देईल ना. म्हणून अर्थ देखील गमवायचा. अर्थ म्हणजे आणि ते गमवायचं आहे पण कसा धर्माने, म्हणजेच काय दुसऱ्याचे मुनके मोडून कमावलेलं काही अर्थ राहत. याची टोपी त्याच्या डोक्यावर असं कमवलेलं काही कामाचं नाही. आणि मग 100% 100% सांगते मी, असं धन जर का कमावलं असेल ना तर लिहून घ्या. ते मात्र डॉक्टरचे खिशे, दवाखान्याच्या चक्रा, वकील वकिलाचे सही शिक्के, सही शिक्क्यासाठी त्याला द्यावं लागतंय. पोलीस स्टेशनच्या चक्रा काटल्याशिवाय राहत, कारण ते अनितीने कमावलेलं असते, अधर्माने कमावलेलं असते. मग ते तसंच घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि जर नीतीने कमावलेलं असेल, चांगलं आचरण करून कमावलं असेल, मग ते दिवसाचे 100 रुपये रोज का राहत नाही. ते 100 रुपये रोजामध्ये पती पत्नी आपल्या 2 मुलांसोबत आनंदाने चटणी भाकर का खायना, पण आनंदाने खाताना पाहिलं असेल तुम्ही. काय नाही 100-200 रुपये रोज असतो. रोज कामाला जायचं, रोज कमावून आणायचं आणि रोज मस्त कुटुंबाने प्रेमाने खायचं, काहीच नाही. बघितलं असेल असं. आणि काही काही 2000 रुपये रोज कमवते पण अर्धा जाते कुठं तिकडे. आता नको ते अर्धा जास्त जाते आणि शिल्लक राहिलं ते मात्र मग काय तर खायचे. 2 दिवस खाल्लं की तिसऱ्या दिवशी काय खाऊ म्हणून प्रश्न निर्माण येतो. कारण अनितीचं असेल, अधर्माने कमावलं असेल तर ते गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून धर्माने कमवायचं आहे, धर्माचं आचरण करून अर्थ कमवायचा आहे. ते दुसरा पुरुषार्थ काम. आणि मग मात्र मोक्ष प्राप्ती झाल्या वाचून राहणार नाही. आणि कामावरती देखील तुकोबरायांनी विजय प्राप्त केला. आणि अधर्माचं म्हणजे आपलं नाही, त्याला आपलं म्हटलं तर काय होते, महाभारत घडते. आपण सकाळच्या सत्रात बघितलंय. आणि आपलं नसेल, आपलं म्हणून घेतलं तर महाभारत घडलं. आणि आपलं असूनही नाही नाही माझं नाही, मग ते भगवंताचे, ते त्यांचे असं म्हटलं. किंवा आपलं असूनही ते माझं नाही, माझ्या भावांचे किंवा माझ्या वडिलांची पुण्याई आहे, म्हणजे श्रेय कोणाला, वडिलांना. तिथं रामायण घडल्याशिवाय राहत नाही. बघा घराघरात ही अवस्था आहे. आणि मग मात्र जर धर्माचे आचरण करून आपण सर्व करत असू तर निश्चितच मोक्ष प्राप्ती झाल्या वाचून राहणार आहे. आणि तेच धर्माचं आचरण करून राहणारे कर्दम ऋषी आणि देहूती, त्यांना ज्या नवविधा भक्ती स्वरूप 9 कन्या सांगितल्या, त्यातली एक म्हणजे अनुसूया माता आणि अत्री ऋषी. ही अनुसूया माता इतकी पतिव्रता होती. पतिव्रता कोणाला म्हणायचं, पतीच्या मता अनुसरुणी पतिव्रता. पराया पुरुष पाहणं तर दूर, आपला पती म्हणेल
त्याच्या मताने चालणारी. पण आता पती तसे असले पाहिजे नाही का. पहिले म्हणायच्या महिला पतीला परमेश्वर म्हणायच्या. पती कोण आहे तर परमेश्वर. आताच्या मध्ये याला काही समजतंय नाही. आताच मोठं मुश्किल आहे. आधी सकाळी सांगितलंच ना मी, पुरुषांनी आपल्या घरच्या मालकांनी टाकलेल्या गादीवरती जर मालकाने टाकले असतील तर मालकीन म्हणजे पत्नी झोपत नव्हती. आताची कंडिशनच वेगळी आहे. कपडे ह्या धुते नाही आणि वाढलेले कपडे काढून कोण ठेवते. आता वाढलेले काढून नाही ठेवले, तुम्ही काढून ठेवले तरी प्रेस मारायचं काम कोण करते. कुकर ह्या लावून देते आणि कुकरच्या शिट्ट्या कोण मोजायला ठेवते. अहो पाव 3 शिट्ट्या झाल्या की बंद करा, मी येतो तोपर्यंत जाऊन तिच्या घरी. भांडी घासून ठेवते, पाणी नितळण्यासाठी बाहेर ठेवते आणि सांगते मी चालली कुठं इकडे, थोडेसे घरात ठेवून द्या नाही उचलून ठेवायला. ते मुलांना शाळेत जायचं असेल एखाद दिवस काय शहरात रोजच आहे. मुलाला उठवून त्याचा टिकला पावडर कंगवा करून आंघोळ करून शाळेपर्यंत नेऊन घालायचं काम पुरुष मंडळी करतात. आता या चालल्या कामाला, मग यायला जर 6 वाजले 5 वाजले करून ठेवा जो स्वयंपाक. असं पण तसं न करता पतीची अखंड सेवा करणारी काय परमेश्वर म्हणून. तुमचे म्हणणं बरोबर आहे हो. तुम्ही म्हणाल परमेश्वर म्हणाला ते तरी तशी पाहिजे ना. तेच जर रस्ता चुकवून असे जात असेल, आम्ही काय त्यांच्या मागे मागे जाऊ नये. बरोबर आहे. म्हणून तुम्हालाही सांगणं असेल की यांनी तुम्हाला परमेश्वर म्हणावं असं आपण वागलं पाहिजे. निश्चित मग पती परमेश्वर याच स्वतःहून बोलेल. आणि अशी बोलणारी मात्र अनुसूया माता पतीच्या अखंड सेवेत, आणि एवढी पतिव्रता होती, एवढी महान, आणि त्या पतिव्रतेची एवढी शक्ती की तिन्ही देवता ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पत्न्या तिघींना नाही काय तर कळालं. नारद महर्षी त्यांनी जाऊन सांगितलं की ही अनुसूया माता फार पतिव्रता आहे. आणि हे सांगायच्या आधी त्यांनी सांगितलं काय सुंदर भोजन बनवते ती आपल्या त्यांच्यासाठी. आणि एवढं ऐकलं आणि मग त्यांना वाटलं अरे बापरे, मी एवढी महान, आम्ही तर देवांच्या पत्नी आहोत, त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश. देवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गॉड. आणि त्या गॉडचं पाहिलं तर जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, डी फॉर डिस्ट्रॉयर, म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय. हे काम कोणाकडे आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश. आपण बघत आहोत कथेमध्ये. आणि आम्ही त्या तिन्ही देवांच्या पत्नी आहोत, आमच्यापेक्षा महान. आणि मग हट्ट कसा असते स्त्रियांचा. आता मकर संक्रांती झाली नाही, मला पाहिजे म्हणजे ती साडी घेऊन पाहिजे म्हणजे शेजारची एवढी चांगली लखलख चमकणारी साडी घालायला मी जुनी घालू का? पाहिजे. हा काय झाला? स्त्री हट्ट. असे अनेक हट्टांचे प्रकार आहे. स्त्री हट्ट हा सांगितला तो, बाल हट्ट मुलाचा, हे पाहिजे म्हणजे, राजहट्ट, अनेक प्रकार आहेत. त्यातला हा स्त्री हट्ट जागृत झाला. आणि मग मात्र हे तिन्ही देव आलेत. कुठे? नारदांच्या सांगण्यावरून पार्वती मातेने आपल्या महादेवाला, आपल्या पतीला सांगितलं जा कुठं? अनुसूया मातेकडे, घ्या तिची परीक्षा. ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री, तिनेही सांगितलं हो असं असं ऐकलं, जाऊन पहा बरं. आणि विष्णू नारायण भगवंताची कोण? लक्ष्मी. ती लक्ष्मी बघितलं असेल तुम्ही, कुठे असते हो? कधी फोटो बघितला? विष्णू भगवंताची पत्नी लक्ष्मी. विष्णू भगवंत शेष शय्येवरती, शेषावरती
झोपलेले असेल तर त्यांच्या चरणाजवळ पायाजवळ कोण असते? पत्नी लक्ष्मी. म्हणून तर म्हणताना सकाळी सकाळी काय? पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती. दिशियावे काकुळती, दिशियावे काकुळती, दिशियावे काकुळती, दिशियावे काकुळती. वेगी आणि अशी ही लक्ष्मी माता चरणाजवळ आहे. आणि आज विष्णू भगवंताला सांगते की आव जा. आणि बघा, आणि मग तिने ही देव आले कुठं? अनुसया मातेच्या घरी. आणि येऊन भिक्षा मागते. आणि काय पाहिजे भिक्षेमध्ये? असं मागितलं, विवस्त्र निर्वस्त्र. कोण भिक्षा मागितली? आणि तिच्याकडे एवढी ताकद होती. जल अभिमंत्रित केलं, शिंपडलं आणि दारावरती आलेले 3 देव, हे तिन्ही देव अभिमंत्रित केलेलं जल शिंपडतात बालक स्वरूपात. ब्रह्म विष्णू आदि महेश्वर, ब्रह्म विष्णू आदि महेश्वर, सागोरी बसले मलाई, सतगुरु दिसले मलाई, सतगुरु दिसले मलाई, सतगुरु दिसले. विष्णू आदि महेश्वर, विष्णू आदि महेश्वर, सागोरी बसले मलाई, सतगुरु दिसले मलाई, सतगुरु दिसले. करू लागले. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आणि मग मात्र भोले बाबांचा शिवजींचा क्रोध शांत झाला. आणि मग सांगितलं आता हे तर कृत्य घडलं आहे, काय करा तर जा. आणि अजाचं मात्र शीर या दक्षाला लावा. अज म्हणजे काय? बोकडा. आणि बघ त्या दक्ष प्रजापतीला बोकड्याचं तोंड लावलं. आणि अशा प्रकारे यातनं काय सांगायचं तर दक्ष प्रजापतीने देवादिदेव महादेवांना नको ते बोललेत, सतीला नको ते बोललेत. आणि त्याचा परिणाम काय झाला? सत्कार्यात मात्र आड आलं आणि भगवंताची चेष्टा केली, थट्टा केली, नको ते बोलले. त्याचा परिणाम त्याला तोंड कशाचं? बोकड्याचं. आणि मग बोकडा कसं करते? बस तसं होईल मग. म्हणून हरिहरामध्ये भेद नाही. हरी आणि हर एकच आहे.
आणि हे सांगणारी हरी म्हणजे कोण? काल बघितले विष्णू भगवंत हेच, त्यांचाच अवतार श्री विठ्ठल भगवान. आणि हर म्हणजे कोण? देवादिदेव महादेव. आणि हे दोन्हीही एक कसं म्हणते बघा, तुम्हाला वाटत असेल तर सांगते. काल आपण जे विठ्ठल भगवान स्वस्वरूपात इथे बघितले, त्या विठ्ठल भगवंताच्या आज मस्तकावरती, डोक्यावरती देवादिदेव महादेव आहेत. तुम्ही म्हणाल कसे? तर वारीला अनेक वारकरी जातात ना, जाता वारीला, तर सर्वात प्रथम म्हणजे पहिले वारकरी जर भगवंताचे पंढरीश पांडुरंग परमात्माचे कोण असेल तर ते आहे देवादिदेव महादेव. पहिले वारकरी वारी केली कुठं? पंढरीला गेले. आणि मग मात्र त्यावेळेला महादेवांना आपल्या स्वमस्तकावरती धारण केलं. विष्णू भगवंताचाच अवतार म्हणजे विठ्ठल भगवंताने. जर पंढरपूरला गेले असेल, काकड आरतीच्या वेळेला बघितलं असेल तर त्या तुम्हाला शिवलिंगाचं, देवादिदेव महादेवांचं दर्शन घडेल. ज्या वेळेला विठ्ठल भगवंताची काकड आरती करते त्यावेळेला भोले बाबांचं हे शिवलिंग विठ्ठलाच्या मस्तक डोक्यावरती आहे, वेगळे नाही. आणि हेच सांगणारे नरहरी सोनार महाराजांची फार सुंदर कथा आहे. नरहरी सोनार महाराज संत आहेत आणि त्यांना सांगितलं होतं काय करा, तर करदोडा, कमरेला कंबरपट्टा करदोडा. तर करदोडा मात्र बनवा, सोनार आहे सोन्याचा. कोणासाठी? विठ्ठलासाठी. त्यांनी मात्र म्हटलं होतं मी घेते हो, पण त्या सावड्याचं दर्शन काल पाहिलं ना कसं होतं, काळा रंग, त्या सावड्याचं दर्शन, त्या काळ्याचं दर्शन मी घेणार नाही. मग डोळ्यावर बांधली महाराज पट्टी, नेलं कुठं? करदोडा, कमरेचं माप घ्यायला. कोणाच्या? विठ्ठलाच्या. कमरेचं माप विठ्ठलाच्या घ्यायला नेलं, डोळ्यावरती पट्टी या माप घ्यायला गेले, मापून आणला आणि तेवढ्याच मापाचा करदोडा बनवला आणि नेऊन मात्र सोन्याचा करदोडा देवाच्या कमरेला लावला. आणि मग तो करदोडा गेला ना घसरून. सगळे म्हणायला लागले असे कसे तुम्ही सोनार? तुम्हाला नेलं, तुम्ही म्हणे की डोळ्याला पट्टी बांधा का? कारण मी शिवजीचा भक्त आहे आणि मी त्या काळ्या सावळ्याचं दर्शनही घेणार नाही, डोळ्याने पाहणारही नाही. का? महादेवाला मी पूजतो, महादेव माझे परम आराध्य आहे. मग हरकत नाही म्हणे, पण आता हा करदोडा ढिला झाला ना, आणला पुन्हा वापस म्हणे, 2 बोट लहान करून दे. 2 बोट लहान केला, पुन्हा नेऊन विठ्ठलाला लावला, घातला करदोडा. पुन्हा पाहते तो गेला महाराज असा टाईट झाला की लागतच नव्हतं, जातच नव्हतं. मग आता काय करावं? लोक म्हणायला लागले हे आपल्याला काही जमणार नाही, सोनाराचं काम सोनारालाच करता येईल म्हणून आणा पुन्हा त्याला बोलवून. तो म्हणे आता पुन्हा तुम्ही नेता मला? न्या, पण डोळ्याला बांधा म्हणे पट्टी. बांधली पट्टी डोळ्याला आणि मग काय पुन्हा माप घेतलं. म्हणे एवढंच तर माप सुरुवातीला होता, एवढाच करदोडा केला आपण, आता तर फिक्स झाला. लोक म्हणतात की फिट्ट झाला, असं कसं? आणि जेव्हा हात लावून माप घ्यायला लागले तर या विठ्ठलाचंच, या पांडुरंग परमात्म्याचाच आकार मात्र जेव्हा पाहू लागले कंबर, तर अगदी शिवलिंग भासू लागलं. आणि पुन्हा कंबरपट्टा फिट झाला आणि शिवलिंग वाटायला लागले. म्हणून म्हणायला लागले होय तुम्ही तर म्हणाले होते पांडुरंगासाठी करायचंय आणि मला कुठे शिवलिंगाजवळ माप घ्यायला आणून ठेवलं. कसे लोक खोटे बोलता हो तुम्ही? ते म्हणायला लागले शिवलिंग कुठं? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे ना. ते म्हणाले नाही नाही नाही, मी एवढा त्या महादेवाची भक्ती करते की हात लावताच मी सांगू शकते हे कोण आहे. मग म्हणे खोला म्हणे डोळ्यावरची पट्टी. का? कारण तुम्ही माझ्या महादेवासमोरच तर मला आणलंय ना. मग महादेवाला तर मला दर्शन करायचंय महादेवाचं. लोक म्हणायला लागले हो नाही हो, हे महादेव नाही, विठ्ठल भगवंत आहे. सोनार नरहरी सोनार म्हणते नाही नाही नाही, विठ्ठलच आहे. बरोबर आहे, कारण दुसऱ्यांदा जसं लावलं लगेच वाटायचं विठ्ठल आहे. आणि म्हणे थांबा थांबा पुन्हा एकदा लावू द्या. हात लावला पुन्हा वाटायला लागलं शिवलिंगच आहे. मग म्हणायला लागले नाही नाही, खोला आता माझ्या डोळ्यावरची पट्टी, हे शिवलिंगच आहे, महादेवच आहे. लोक म्हणायला लागलेत पा
तुम्ही म्हणाले होते म्हणून आम्ही पट्टी बांधून आणली, तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन झालं तर आम्ही जबाबदार नाही. आणि मग मात्र पट्टी खोलणार तर कोणती अज्ञान रूपी पट्टी मात्र सुटली आणि मग ज्ञान झालं आणि लगेच कळालं की दुसरं कोणी नाही तर हा हर आणि हरी एकच आहे. आणि हे विठ्ठल भगवंतांनी मात्र नरहरी सोनाराला दाखवून दिलं. आणि म्हणून हरिहरा नाही भेद, हर आणि हरी एकच आहे. काल बघितले आपण हरी अवतार आणि आज त्याच हराची कथा आपण श्रवण करत आहोत. आणि हे महादेवजी बोले बाबा यांना कळालं की सतीचं काय झालं. सतीने मात्र अजाला तर बोकड्याचं तोंड लावलं आहे, दक्षाला तर अजाचं म्हणजे बोकड्याचं तोंड लावलंय. पण इकडे माझ्या सतीचं काय. जसं कळालं देवादिदेव महादेवांनी घेतलं सतीला कुठे आपल्या खांद्यावरती तो देह आणि तो देह घेऊन भ्रमण करायला लागले शंकरजी. महादेवजी फिरते आणि फिरता फिरता मग मात्र या सतीच्या देहाचे तुकडे तुकडे पडत गेले आणि जिथे जिथे ते पडले असं वर्णन येतं की तिथे तिथे मात्र शक्तिपीठांची निर्मिती झाली. आणि असे कुठे 51 वर्णन आहे, कुठे 52 म्हणतो आपण, 52 शक्तिपीठांची निर्मिती झाली. ही शक्तिपीठ आदिशक्ती जगत जननी जगदंबा स्वरूपिणी भगवती सती आणि ती मात्र आता आपल्याला सोडून गेली. हे देवादिदेव महादेवांना अगदी संकट कोसळल्याप्रमाणे वाटायला लागलं. आपली पत्नी कशीही का असे ना हो, पण एक क्षण असा असतो की ज्या वेळेला ती मात्र आपल्यात नसते, तिची आठवण येते, त्रास होते, दुःख होते. आणि तसंच झालं देवादिदेव महादेवांना. आणि मग मात्र देवादिदेव महादेव म्हणतायत काय, सती गेली, आता मात्र मी कोणाशीच बोलणार नाही आणि मला काही करायचं नाही. तसंही मी आधी कैलासावरतीच राहायचो आणि मग मात्र तिथेच स्वतःला भोले बाबा आपल्या स्वस्थानी राहायला प्रारंभ तर केलाय. पण आले तर पर्वत ठिकाणी आणि येऊन मात्र ध्यानस्थ बसणार. आणि आता काय तर अखंड या भगवतीचं सतीचं स्मरण सोडून दिलं आणि स्वतः समाधी अवस्थेत बसले आहेत. बाकी काही पर्वणी असतं ना, असं आपल्यातलं आपल्याला सोडून गेलं तर एवढ्या वेदना होतात, एवढा त्रास होतो की दुसरं काहीच सुचत नाही. मग शेतात पीक असेल तरी जाऊ दे गेलं तर, गॅसवर दूध मांडलेलं असेल जाऊ दे तू गेलं तर, काही भान नसते. घरातले कोणीतरी आपले भांडे उचलून नेत आहे, कपडे नेत आहे, नेऊ दे नेले तर का. कारण माझं जे होतं, ज्याला मी माझं माझं म्हणायचो, ती माझी पत्नी किंवा कुटुंबातला कोणीही सदस्य असो जर सोडून गेला तर काय करू. आता हे कोणासाठी ठेवूची होती, जिच्यासाठी केलं होतं तीच, नाही तर मी याचं काय करू असं आपण म्हणतो. ते तर देवादिदेव महादेव आहे आणि ते देवांची पत्नी आहे, काही सर्वसाधारण पत्नी नाही. आणि ती मात्र सती तर 52 शक्तिपीठ निर्माण केली आणि देवादिदेव भोले बाबा मात्र ध्यानस्थ बसलेले आहेत. आणि या ध्यानस्थ अवस्थेमध्ये मात्र इकडे याच सतीने पुढे जन्म घेतला. आणि जेव्हापासून सती गेल्या भोलेबाबांना सोडून, तेव्हापासून भोलेबाबा समाधीत बसले. तर कोणाशी बोलायचे काम नाही, काही करायचे काम, फक्त काहीतरी समाधी लावून बसलेले. आणि या सतीने मात्र जन्म घेतला हिमाचल राजा आणि मैना राणीच्या घरी. आणि
आणि या दुसऱ्या जन्मामध्ये मात्र ही सतीच आता या हिमाचल राज्याची कन्या म्हणून जन्माला आल्या आणि तिचं नाव ठेवलं पार्वती. आपल्याला वाटत असेल सती पार्वती एक, पण तेच आहे, फक्त जन्म आहे वेगळा. लोक म्हणतात सती तीच ना पार्वती तीच, आणि ती मात्र सती पार्वती रूपात आहे. दुसरा जन्म घेतला आणि बालपणापासूनच तिला पूर्वजन्माचं संपूर्ण ज्ञान होतं आणि ती मात्र बालपणापासूनच काय तर देवादिदेव महादेवच मला पती म्हणून पाहिजे म्हणून तपश्चर्या करायच्या, नामजप करायची, एवढी साधना केली की मला दुसरा नको, तोच पाहिजे. आणि बालपणापासून मोठी होऊ लागली, हळूहळू 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 मोठ्या झाल्या पार्वती माता. आणि मग काय तरुण अवस्थेत आल्या. आणि जशी तरुण मुलगी आपल्या घरी असली, पाहुणे आपल्या घरी आले तर पहिला प्रश्न काय विचारतात तो, कधी आहे तुमच्या घरचे लाडू. पाहुणे आले आणि पाहुण्यांनी विचारलं घरी आलेला, अय काय म्हणता, कधी आहे आपल्या घरचे लाडू. लगेच घरवाले समजून जाते नाही कुटुंबातले सदस्य लाडू म्हणजे कोणते. मुलीचं मुलाचं लग्न जे तरुण असेल त्याचा नंबर विचारता नाही, नंबर कोणता, मोबाईल नंबर का, अक्षिता पडण्याचा नंबर. काही म्हणतात कधी आहे आपल्या घरी शुभमंगल, कधी पडणार अक्षिता, नाही का. कारण ज्यांच्या घरी शिवजी, ज्यांच्या घरी तरुण मुलगा मुलगी आहे ते काय तर आल्या आल्या जे कोणी पाहुणे येईल ना ते तेच विचारते नाही. कोणाच्या लग्नाला जा विचारते कधी मग तुमच्या घरी, आता हिचा तर नंबर लागला, आता तुमच्या घरचीचा कधी, मुलीचा कधी, मुलाचा कधी, नाही तसंच झालं. आणि देवादिदेव महादेव तर ध्यानस्थ आहे आणि इकडे हिमाचल राजा आणि मैना राणीकडे नारद महर्षी आले. नारद महर्षीचं कामच आहे काय, इकडलं तिकडे तिकडले इकडे करायचं काम कोण करते, नारद महर्षी. असे आपल्या गावात असेल पण सांगू त्याला तुम्ही म्हणाल नारद आहे, नाही, कारण नारद महर्षींना इकडलं तिकडे लावून पेटवून द्यायची तर सवय होती, पण पेटलेलं विजवायची सवय होती. आपल्याला तसं नाही ना, लोक काय करतात, दोन घरातलं, दोन कुटुंबातलं, दोन माणसातलं पेटवून देतात नाही, मग मजा पाच बसते. तसं नाही करायचं नारदजी, जे चांगलं असेल तिथे लावायचे आणि लागलेलं विजवायचे. नाही तर लोक काय काय भांडणं लावण्यात पटाईत असतात. वाटच पात्रात याचं घर जळू दे पण माझं काम बनू दे म्हणतात. काही काही हो तुमच्याकडे नाही, शहरातली गोष्ट. तसं नव्हतं इकडे. आणि तसं नाही तर मग कसं, तर सगळे घर जळो पण माझं काम बनो अशा वृत्तीतले नारद महर्षी नव्हते. नारद महर्षी जे काय चांगले ते कृत्य करायचे, इकडलं तिकडे करायचे जरूर. आले सांगत, विचारलं येऊन हिमाचल राजाला मैना राणीला कधी आपल्या घरचे लाडू. असं विचारल्यानंतर मुलीचे वडील काय म्हणते हो, ते म्हणतात सांगा ना, असेल माझ्या मुलीच्या योग्य कोणी वर, नवरदेव असेल, मुलगा असेल माझ्या मुलीच्या योग्य, हिच्या बजेटचा तर सांगा, आपण करू या वर्षी. नाही असंच उत्तर असते ना, ज्यांच्या घरी तरुण मुली आहे, मुलं आहेत त्यांचं. तसंच उत्तर दिलं हिमाचल राजाने. म्हणे पहा नारद महर्षींना, असेल आमच्या मुलीच्या वयाचे आणि योग्य
शिक्षणात, गुणात, पाहण्यात देखणे जावई असेल तर आम्ही करून घेऊ, तुम्ही पहा. आणि मग तेवढ्यात नारद महर्षी हिमाचल राजाला सांगायला लागले, काय तर एकच नंबर आहे म्हणे. मुलगा नाव विचारलं महादेव. आणि तेवढं झाल्यानंतर आई वडील विचारतात, काय मुलाकडे राहायला घरबीर? लगेच नारदजी म्हणाले, घर काय एवढं चांगलं आहे की तिथं मात्र सगळे महादेवाच्या भेटीसाठी ब्रह्मा विष्णू येतात. अरे बापरे, यांना वाटलं मोठं आहे, मग मस्त कारभार आहे म्हणे. मग मुलीला सुखी ठेवाल का? अरे त्याची तर तुम्ही चिंताच करू नका म्हणे. नारद महर्षी इतके सुंदर तुमच्या मुलीला सांभाळ करेल, कशाचीच गरज पडू देणार नाही. तेवढ्यात नारद महर्षींना मैना राणीने म्हणजे पार्वतीच्या आईनं विचारलं. आई म्हणतात ते ठीक आहे, पण दिसायला कशा? विचारते ना, आम्ही करू, पण मग तेव्हा म्हणाले, दिसायला काय एकच नंबर आहे असं म्हटलं नारद महर्षींनी. आणि मग काय आई वडील दोघे तयार झाले म्हणे. मग नारद महर्षी सगळंच तर आहे, पहा मग जमत असेल तर आपलं द्या निरोप त्यांना. आणि मग नारद महर्षी म्हणाले, जमलं आता आपलं काम, आपण ज्या कामासाठी आलो होतो ते लागलं. नारद महर्षी निघून गेले विष्णू भगवंताकडे आणि जाऊन विष्णू भगवंताला सांगत आहेत, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे देवादिदेव महादेवांचं मात्र मी तिकडे फिट करून आलोय, सांगून तर आलोय पार्वतीच्या घरी. आणि सगळ्यांचा तर होकार दिसतोय, पण महादेवाला कोण सांगेल? महादेवजी आधीच जेवढे शांत आहे, जेवढे भोले आहे, तसेच मग मात्र क्रोध आला तर तांडव करायला सुरुवात करतात. जाऊन मात्र महादेवाला कोण सांगेल की विवाह करायचे म्हणून? तर सांगणार कोण? मग तरीही विष्णू भगवंत आले आणि महादेवाला म्हणतात, स्वामी, ओ महादेवजी इकडे. आणि मग सांगितलं काय करायचं. तर म्हणतात विवाह. महादेवजी म्हणतात, नाही नाही नाही, सती गेली तेव्हापासून काही विषयच नाही आपल्या लग्नाचा, असं त्यांच्या मनात बसलेलं होतं. त्यांनी नकार दिला. आणि जसा नकार दिला मग मात्र विष्णू भगवंत म्हणतायत महादेवाला, एकदा आपले नेत्र बंद करा आणि आत्मचक्षुनी दर्शन तर करा. मुलगी कोण आहे, वधू कोण आहे, तिचं दर्शन तर करा. आणि मग देवादिदेव महादेवांनी मात्र आपले डोळे बंद केले आणि आत्मसात करतात, पाहतात की ही मुलगी कोण आहे. तर लक्षात आलं की दुसरी कोणी नाही, तर ही सतीच आहे, जी पार्वती रूपात आहे, अवतारात आहे, दुसऱ्या जन्म तिने घेतलेला आहे. आणि मग मात्र महादेवांनी होकार दिला. आणि होकार दिला, सगळ्यांना आनंद झाल्याने मग मात्र तयारी सुरू झाली. देवादिदेव महादेवांच्या विवाहाची. आणि इकडे महादेवजी विवाहासाठी सुंदर असा शृंगार महादेवांचा करायचं ठरवलं. ते सगळे आपापसात तयारीला लागले, कारण आपल्या घरी लग्न म्हटलं तर कशा तयाऱ्या करता, नातलगाचं असो की कोणाचे असो, नाही तयारी काही पाहायचे काम नसते. तसंच झालं. इकडे पार्वतीच्या घरी सुंदर अशी तयारी सुरू झाली. आणि इकडे देवादिदेव महादेवांची तयारी काय, तर ब्रह्मा विष्णू महेश सर्व देव आपापली तयारी करायला लागले. आणि मग या महेशाचीच म्हणजे भोले बाबांची तयारी कोण करेल? आले सगळे शिवगण आले आणि भोले बाबांची मात्र तयारी करायला लागले. तयारी करता येतं. विष्णू भगवंत सुंदर असं देखणे स्वरूप आणि ते सगळं
विष्णू भगवंताने आपली चकाचक तयारी केली, ब्रह्मदेवाने केली, आपल्या लक्ष्मी माता सहित सावित्री आदी सर्व देवतागण तयार झाले आहेत. ऋषी मुनी साधू संत संन्यासी जपी तपी सगळे तयार आहे. इकडे भोलेबाबांची तयारी व्हायची. आणि जसा डमरू वाजवला सगळे शिवगण आले आणि शिवगण म्हणायला लागलेत, करा आज आपल्या मात्र भोलेबाबांचा विवाह आहे, सुंदर अशी तयारी करा. कशी तर मग एक एक शिवगण सांगायला लागलेत. काय म्हणे, नवरदेव म्हणे मुकुट असते, नवरदेवाच्या डोक्यावरती टोप असते म्हणे. मग आता कुठे इथं कैलासावरती टोप कुठून आणावं? शिवगण म्हणाले, तर काय टोप आणता, एवढा मोठा जटा आहे ना, करा मग त्याचाच केला जटांचा टोप मुकुट. तेवढ्यात मात्र शिवगण म्हणायला लागलेत, नवरदेव पाहिला शेरवानी बंगाली सूटबुटात असतो, मग देवादिदेव महादेवाला आणा बंगाली. महादेवजी बंगाली कुठं घालणार? म्हणाले नाही नाही, मी दिगंबरच बरा. मग सगळे आग्रह करायला लागलेत. नाही हो, सगळ्या देवादिकांनी आग्रह केला भोलेबाबांना आणि म्हणतात नाही दिगंबर कुठं, व्याघ्रांबर तरी धारण करा. मग व्याघ्रांबर भोलेबाबांनी धारण केला. सगळे म्हणायला लागलेत नेकलेस असते, नाही गोप चैन, आता सध्या ते घालायचे नवरदेव कुठून आणायचा? टाकला एक नाग. म्हणे बाजूबंद असते नवरदेवाला, बाजूबंद कुठं? आता तिथं आणले नाग दोन दोन सारख्या रंगाचे, दिल्ली महाराज लावून. म्हणे नवरदेवाला सगळं आहे हो, पण लग्नाच्या आधी पार्लर मध्ये जातात म्हणते म्हणे. त्याच्यासाठी काहीतरी फेअर अँड हँडसम, नाही फाउंडेशन पॅनकेक काहीतरी लावा लागेल ना, गोरे दिसले पाहिजे ना नवरदेव. मग आता तिथं कुठं महाराज कैलासावरती, तेव्हा कुठं हे शिवगण म्हणायला लागले, थांबा थांबा थांबा, त्याचाही विचार करू नका, पावडर पाहिजे का, आणतो मी पावडर. मग गेले शिवगण, आणला भस्म. भस्म आणला तर आणला, नवरदेवाला जर का मेकअप करायचा असेल तर पावडर नवरी नसो की नवरदेव नाही व्यवस्थित लावते की नाही, कुठं जास्त तर नाही लागला. तसं नाही, आणलं शिवगणांनी भस्म आणि तिला खपून सगळीकडे लावलं. काय तर भस्मच भस्म, गोरे दिसले पाहिजे म्हणून. आणि मग भोले बाबा तयार होऊ लागले. गळ्यामध्ये काय तर मुंड्याची माळ आहे, रुद्राक्षाची माळ आहे, पायामध्ये काहीच नाही, खडावा नाही, चपला नाही, काय नाही, नागच नाग दिसायला लागले. कंबरपट्टा ते व्याघ्रांबर आहे ना, घसरून जाते म्हणे. मग त्याच्यासाठी काहीतरी कंबरपट्टा करदोडा लावा म्हणे. तिथं कुठं आणला नाग, केला नागाचाच करदोडा कंबरपट्टा. कुंडल राहते म्हणे नवरदेवाला कानातले. मग आता कुठून आणायचे? आणले महाराज छोटे छोटे सापविन चुदेले लावून. शिवगणांनी आहे ना अशी सुंदर अशी तयारी झाली. कोणाची? देवादिदेव महादेव नवरदेव आहे. दीवाना तेरा आया, भोल तेरे नगरी में दीवाना तेरा आया.